नमस्कार. आजच्या भागामध्ये आपण बघूया, इथे हर्षवर्धन मुक्ताला म्हणत असतो, की त्या सावनीने एवढा मोठा कांड करून सुद्धा सागर सतत तिला प्रोटेक्ट का करत असतो हे मला कळत नाहीये. म्हणजे मी तुम्हाला इथे भेटायला का येतो आणि सागर सतत सावनीकडे का जातो आणि तिला प्रोटेक्ट का करतो मला कळत नाहीये. तेव्हा मुक्ता म्हणते, "तुम्ही हे सारखं प्रोटेक्ट करतो असं का बोलताय? तुम्हाला जे काही सांगायचं आहे ना, ते स्पष्टपणे सांगा आणि जर काही सांगण्यासारखं नसेल ना, तर तुम्ही इथून गेलात तरी चालेल. खरं तर आहे ना, माझंच चुकलं. मी तुम्हाला इथे उभंच करायला नको हवं होतं. मागच्या वेळेला तुम्ही इथे आला होतात ना, तेव्हा सिक्युरिटीला बोलून तुम्हाला इथे धक्के देऊन बाहेर काढायला हवं होतं. म्हणजे तुम्ही पुन्हा इथे यायची हिंमत केली नसती. माझ्या नवऱ्याबद्दल वाईट साईड बोलायचा तुम्हाला काही एक अधिकार नाहीये, कळलं ना तुम्हाला?" तेव्हा इथे हर्षवर्धन म्हणत असतो, "तुम्हाला सत्य ऐकायचं नाहीये का? तुम्हाला माझा कितीही अपमान करायचा असेल ना, तरीसुद्धा मी तुम्हालाच खरं सांगणार आहे. तुम्हाला माहिती आहे का, सावनीने एवढा मोठा कांड करून सुद्धा सागर तिचीच मदत करतोय, तिलाच प्रोटेक्ट करतोय. याचा अर्थ त्यांच्यामध्ये अजूनही काहीतरी आहे का?" तेव्हा मुक्ता म्हणते, "हे बघा, गप्प बसा तुम्ही." तेव्हा हर्षवर्धन म्हणतो, "का? सत्य तुम्हाला ऐकायचं नाहीये वाटतं. सत्य ऐकायला तुम्हाला भीती वाटते. तुमचं खूपच जास्त प्रेम आहे ना सागरवरती. तुमच्या डोळ्यावरती त्याच्या प्रेमाची पट्टी आहे. तुम्हाला असं वाटते की सागर तुमच्याबरोबर खोटं बोलूच शकत नाही. पण तुम्हाला माहिती आहे तुमच्या आईचं ॲक्सिडेंट कुणी केलं आणि ती एक स्त्री होती, ती कोण होती?" तेव्हा मुक्ता म्हणते, "सावनी." तेव्हा इथे हर्षवर्धन म्हणतो, "करेक्ट, ती सावनीच होती." तर इथे सागरला आता पूर्णपणे गुंगी आलेली असते. तो पूर्णपणे नशेत गेलेला असतो. तो म्हणतो, "काय होतं ह्याच्यामध्ये? काय मिक्स केलं होतंस ह्याच्यामध्ये?" तेव्हा सावनी म्हणते, की "हे आदित्यने ड्रिंक बनवलं होतं ना, आता त्याने काय याच्यामध्ये टाकलं होतं मला काय माहिती?" तेव्हा इथे सागर म्हणतो, "आदित्य कुठे आहे? कुठे आदित्य?" तेव्हा सावनी म्हणते, "आदित्य घरामध्ये नाही आहे, पण मी आहे ना त्याची आई. थांब ना इथे माझ्याबरोबर." तेव्हा हर्षवर्धन म्हणत असतो, "तुम्हाला विश्वास बसत नाही आहे ना तुमच्या सागरवरती? पूर्ण विश्वास आहे तुमचा. मग एवढं मोठं सत्य त्याने तुमच्यापासून का लपवून ठेवलं? सावनीनेच तुमच्या आईचं ॲक्सिडेंट केलं होतं, हे तुम्हाला माहिती नाही आहे का?" तेव्हा मुक्ता म्हणते, "मी तुम्हाला वेडी वाटते का हो? मूर्ख वाटते का मी तुम्हाला? मला एवढंसुद्धा कळत नाही आहे की तुम्ही माझ्या नवऱ्याच्या विरोधात मला इथे भडकवायला आलेत. तुम्हाला काय मिळतं एवढं खोटं बोलून? खूप सारे पैसे मिळतात का?" तेव्हा हर्षवर्धन म्हणतो, "कधी-कधी आहे ना, फक्त पैशांसाठीच काम केलं जातं असं काही नाही आहे. मी तुम्हाला इथे मदत करायला येतो. काही चांगल्या गोष्टी मी तुम्हाला सत्य आहे त्या सांगायला येतो. पण तुम्हाला ते ऐकूनच घ्यायचे नाही आहेत ना, कारण तुम्हाला भीती वाटते. तुमच्या नवऱ्यावरती जो विश्वास आहे, तो जर खोटा ठरला तर?" तर इथे आता सागरला पूर्णपणे आता नशेमध्ये टाकून दिलेलं असतं. अजून ड्रिंक तयार करून ती आता सागरकडे घेऊन येते आणि म्हणते, "तुला खूपच जास्त ड्रिंक आवडतं ना सागर? हे घे ना मग आता, हे घे ना. हे बघ मी तुझ्यासाठी तुझं फेव्हरेट ड्रिंक आणलेलं आहे." आणि सावनी आता जबरदस्तीने सागरला ते ड्रिंक प्यायला लावत असते. तेव्हा हर्षवर्धन म्हणत असतो, "तुमचा अजूनही विश्वास बसत नाहीये ना? चला ना माझ्याबरोबर माझ्या घरी चला आणि आदित्यच्या नावाखाली सागर आणि सावनी दोघंजणं माझ्या घरी काय करतायत ना, हे तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघा." तेव्हा इथे मुक्ता म्हणते, "खरंच तुमच्या या बोलण्यावरती मी विश्वास ठेवून मी माझ्या नवऱ्याला प्रश्न विचारेन असं वाटते का तुम्हाला?" तेव्हा हर्षवर्धन म्हणतो, "मग प्रॉब्लेम काय आहे तुम्हाला? जर तुमचा एवढा विश्वास आहे ना तुमच्या नवऱ्यावरती की तो तुमच्याजवळ कधी खोटं बोलू शकत नाही, तुमच्यापासून काही लपवू शकत नाही, मग चला माझ्याबरोबर आणि जे काही आहे ते तुमच्या डोळ्याने बघा." तर इथे आता सागर उठण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा इथे सावनी त्याला मुद्दामून तिथेच बसवत असते आणि म्हणत असते, "सागर, तुला माहिती आहे ना, तू माझ्यावरती किती प्रेम करायचास. हा तुझा फेवरेट कलर आहे. घरातल्या लोकांजवळ खोटं बोलून तू मला बाहेर फिरायला घेऊन गेला होतास आणि तेव्हा हा ड्रेस माझ्यासाठी तू खरेदी केला होतास." तेव्हा इकडेच सागर म्हणत असतो, "आदित्य कुठे आहे? दूर हो तू, दूर हो, लांब हो." असं आता नशेतसुद्धा सागर तिला म्हणत असतो. तेव्हा हर्षवर्धन म्हणत असतो, "मला सगळं कळतंय. मला माहिती आहे की तुम्हाला हे सगळं माहिती आहे की सावनी ही आदित्यचं नाव सांगून सागरला सतत भेटायला बोलवते आणि सागरसुद्धा तुमच्याबरोबर खोटं बोलून जातो." तेव्हा मुक्ता म्हणते, "हे बघा, मी स्वतः सांगितले सागरला की आदित्यबरोबर वेळ घालवा. मी स्वतः सांगितले त्यांना तिथे जायला. तेव्हा तुम्ही मला उगाचच भडकवू नका." तेव्हा हर्षवर्धन म्हणतो, "जर तो आदित्यसाठी गेलाय, मग तिथे आदित्य का नाही आहे? तुम्हाला माहिती आहे का?" तेव्हा मुक्ता म्हणते, "बरं चला, आपण तुमच्या मनाचं समाधान करूया. आपण जाऊन बघूया की सागर आदित्यला भेटायला गेलेत की सावनीला." तेव्हा इथे आता सागर तिथून उठून जाण्याचा प्रयत्न करत असतो, पण सावनी त्याला जबरदस्तीने तिथे बसवून ठेवते. कारण तिला सागरला आणि मुक्ताला वेगळं करायचं असतं. मुक्ताच्या मनामध्ये सागरबद्दल गैरसमज निर्माण करायचा असतो.
तेव्हा आता सागरला नशेमध्ये ठेवून त्याच्याकडून काहीतरी चूक घडवून आणण्याचा तिचा प्रयत्न असतो. मुक्ता आता जात असते सावनीच्या घरी. तेव्हा तिला आठवत असतं जेव्हा मुक्ता त्याला म्हणालेली असते की सागर, विश्वास जास्त महत्त्वाचा असतो आणि आज तुम्ही सगळ्यांच्या समोर माझी बाजू घेऊन तुमचा माझ्यावरचा जो विश्वास आहे तो तुम्ही सिद्ध केलेला आहे. हा विश्वास कायम राहील ना, या विश्वासाला कधीही तडा जाणार नाही. तेव्हा सागर म्हणतो कधीच नाही. तेव्हा मुक्ता म्हणते मला माहिती आहे सागर, हे दोघंजणं काहीतरी प्लॅन करतायत आणि तुम्हाला आणि मला वेगळं करण्याचा प्रयत्न करतायत, पण असं कधीच होणार नाही. एका बायकोचा नवऱ्यावरचा विश्वास हा कधीही उडणार नाही. तेव्हा इथे सावनी आता पुन्हा छान अशी तयार होऊन आलेली असते आणि ती म्हणते की सागर, आता तुला पूर्वीची सावनी कधीही मिळणार नाही आहे. मी हे जे काही करते ना, हे सगळं नाटक आहे. तेव्हा इथे सावनी आता पुन्हा सागरच्या इथे येऊन बसते आणि त्याला आता म्हणत असते की सागर इकडे ये ना, सागर इथे बघ, तुझं खूप प्रेम आहे ना माझ्यावरती. आता ती मुक्ता येईलच. मुक्ताने आपल्याला अशा अवस्थेत बघायला हवं आहे ना की ती इथून निघून जाईल, ती कायमस्वरूपी तुझ्या आयुष्यातसुद्धा कधी परत येणार नाही. तेव्हा इथे आता सावनी सागरची जवळीक साधण्याचा प्रयत्न करतच असते. ते नाटक करत असताना मुक्ता तिथे येते आणि म्हणते की सावनी. सावनीने आता मागे वळून बघितल्यानंतर तिथे मुक्ता आणि हर्षवर्धन दोघेही आलेले असतात. तेव्हा मुक्ताच्या लक्षात येतं की हर्षवर्धन आणि सावनीचा हा डाव आहे. ते म्हणत असते की हे सगळंजणं तुम्ही मुद्दामून करताय ना, हे सगळं तू मुद्दामून करतेस आणि यांना पाठवलं होतंच माझे कान भरायला, माझ्या मनामध्ये गैरसमज निर्माण करायला, पण माझ्या नवऱ्यावरचा विश्वास कधीही तुटणार नाही. तेव्हा मुक्ता बघते तर बाजूला 2 ड्रिंकचे ग्लासेस असतात. तेव्हा सावनी म्हणते बघ ना मुक्ता, आदित्य तर घरामध्ये नाही आहे, पण हल्ली सागर आहे ना आदित्य नसतानाच घरी येतो. आता मी तरी काय करणार? कदाचित तो माझ्याकडे सारखा येत असेल, तो माझ्यामध्ये त्याची जुनी सावनी शोधण्याचा प्रयत्न करत असेल, नाहीतर कदाचित जे तुझ्याकडून त्याला मिळत नसेल ना, ते प्रेम तो माझ्याकडे शोधायला येत असेल. तेव्हा मुक्ता म्हणते प्रेम, आणि ती जोरात कानाखाली मारते आणि म्हणते की सावनी, तुझ्या तोंडून ना एवढा पवित्र शब्दांना शोभून दिसत नाही, त्याचा अपमान होईल. आणि तू म्हणतेस ना जे प्रेम माझ्याकडून त्यांना मिळत नाही आहे ना, ते तुझ्याकडे शोधायला येतात. त्यांनी तुझ्यावरती प्रेम केलं होतं आणि एवढं केलं होतं ना, तर तुला त्या प्रेमाची किंमत नव्हती. त्यांना तू सोडून निघून गेलीस आणि तरीसुद्धा तुझ्या इमेजला धक्का न लावता ते तुझ्यापासून वेगळे झाले. तरीसुद्धा तू एवढ्या नीच पातळीला गेलीस. त्यांच्याबद्दल हे वाईट साईड बोलताना तुला लाज नाही वाटत का? आणि तू प्रेमाची गोष्ट करतेस. हे बघ सावनी, मी सागरची बायको आहे आणि माझा त्याच्यावरती पूर्ण विश्वास आहे. तू कितीही आमच्या दोघांमध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केलास ना, तरीसुद्धा माझा त्यांच्यावरचा विश्वास कधीही तुटणार नाही. आणि हा असा दरवाजा उघडा ठेवून तू हे जे काही करत होतीस ना, ते मला दाखवण्यासाठीच करत होतीस, हे मला सगळं काही माहिती आहे. आणि यांनासुद्धा पाठवलं होतंस मला योग्य वेळी इथे घेऊन येण्यासाठी, आणि मी सगळं काही बघितले. सागरची जी अवस्था केलीस ना, ती तूच केलीस. काय दिलेस तू त्यांना प्यायला सांग ना. तेव्हा मुक्ता म्हणत असते तुझ्यासाठी ना त्यांनी सगळं काही केलं, तुझ्यावरती भरभरून प्रेम केलं, पण तुला त्यांच्या प्रेमाची कदर नव्हती आणि म्हणून ते माझ्याकडे आले. तू त्यांचा विश्वास तोडलास ना, तेव्हा ते त्यांची जखम माझ्याकडे घेऊन आली आणि त्यांची जखम मी भरून काढली. कळलं ना तुला? तेव्हा इथे मुक्ता म्हणते की सावनी बाजूला हो, तुझी लायकी नाही आहे त्यांच्या शेजारीसुद्धा उभं राहायची. तेव्हा इथे मुक्ता आता सावनीला धक्का देते आणि बाजूला करते आणि मग मुक्ता आता सागरचा हात पकडते आणि त्याला उठवण्याचा प्रयत्न करत असते. ते म्हणते सागर, काय होते तुम्हाला? तुम्हाला उठता येणार आहे का? आणि ती पाणी घेते आणि सागरच्या तोंडावरती मारते आणि म्हणते सागर उठा, उठा बरं, चला आपण आपल्या घरी जाऊया. तेव्हा इथे सागर म्हणतो खोटं बोलते ती, खोटं बोलते. तेव्हाच मुक्ता म्हणते मला माहिती आहे ती खोटं बोलते. सागर म्हणतो नाही, तुम्हाला नाही माहिती सत्य काय आहे, चला तुम्ही माझ्याबरोबर चला. असं आता मुक्ता म्हणते आणि म्हणते की आपण इथे थांबायचं नाही, ही जागा आपल्याला थांबण्याच्या लायकीचीच नाही आहे. तेव्हा इथे सागरला आता खूपच जास्त आता नशा आलेली असते. तेव्हा मुक्ता म्हणते सागर तुम्ही चालू शकताय का? आणि इथे मुक्ता आता सावनीला म्हणते की माझा सागरवरचा विश्वास कधीही तुटणार नाही. तू कितीही प्रयत्न केलेस ना, तरीसुद्धा मी सागरची बायको आहे आणि माझं कर्तव्य मी नेहमी बजावत राहीन. कळलं ना तुला? तू आम्हाला दोघांना एकमेकांपासून कधीही वेगळं करू शकणार नाही आहेस. आमचं हस्तखेळतं कुटुंब तुला बघवत नाही आहे, म्हणून ही सगळी चाळ खेळतेस ना. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे मुक्ता आता सागरला म्हणत असते की हर्षवर्धन जे बोलत होता ते सगळं खरं आहे ना, की खोटं आहे? मला तर वाटते खोटं आहे ते सगळं, तो खोटं बोलत होता ना. तेव्हा हर्षवर्धन म्हणतो की तो खोटंच बोलत होता, कारण आईंचा ॲक्सिडेंट हे सावनीने नाही तर आदित्यने केलेला आहे. तेव्हा मुक्ता म्हणते आदित्यने जरी ॲक्सिडेंट केलं असलं तरी तो लहान मुलांसारखा लपवण्याची गोष्ट नाही आहे ना ती, तो गुन्हाच आहे ना जो आदित्यच्या हातातून घडलेला आहे. तेव्हा सागर येतो आणि आता माधवीला म्हणत असतो की आई, तुमचा ॲक्सिडेंट ज्याने कुणी केलं आहे ना, त्या व्यक्तीला मी इथे घेऊन आलो आहे आणि ती व्यक्ती जरी लहान असली आणि आपल्या घरातली असती ना, तरी त्याने जो केला आहे तो गुन्हा आहे, हे आज मी तुम्हाला सांगतो आहे. आणि तिथे आता आदित्य येतो. आदित्यला बघून इथे माधवी आणि पोरू दोघेही खूप जास्त आता आश्चर्यचकित झाले असतात.